ऐका ना, म्हणतात ना पंक्तीमध्ये किंवा माणसामध्ये माणसाने भेदभाव करू नये. पण तुम्हाला सांगू का, लोक फक्त पैशाने मोठे झाले, तो काही मनाने मोठे नाही आहेत बरं का, किंवा संस्काराने पण मोठे नाही आहे. तुम्हाला सांगते एक किस्सा. आता मी त्या देवाचं किंवा कोणाचं नाव घेणार नाही. इथं खूप मोठं मंदिर आहे खाली, आणि त्या मंदिरामध्ये ना काल कार्यक्रम होता, जेवायचा कार्यक्रम होता खूप मोठा. आता आम्ही बिल्डिंगमध्ये, मी ह्या बिल्डिंगमध्ये राहते ना, कारण हे बिल्डिंगमधले सगळे यांचं मंदिर आहे, ते 20-25 जणाचं काहीतरी. तर त्यामुळं ना तिथं मी होते बरं त्या पंक्तीमध्ये त्यांच्यासोबत. पण तुम्हाला सांगू का, असे जे म्हणजे शेजारच्या कॉलनीतले किंवा झोपडपट्टीतले असे लोक आले होते ना, तुम्हाला सांगते त्यांची वेगळी पंगत, त्यांचं वेगळं जेवण, वेगळं स्वयंपाक त्यांचा. आणि यांचं ना असं मस्त सगळीकडून टेंट लावून, सगळीकडून ते पडदे लावून, त्यांचं खुर्च्या बिडच्या टाकून जेवण होतं. आणि ते बिचारे ना असे लाईनमध्ये लावून, आणि त्यांना ते पत्तरवाळ्यामध्ये जेवण, कारण की त्यांचे ताटं कोण धुणार, यामुळं ना त्यांनी असं केलं होतं. मला खरंच खूप खराब वाटलं. मला अरे यार, लोक इतके याचे विचार असतात का. आता मी होते त्यांच्यामध्ये जेवायला, कारण की पंक्ती त्यांच्या टेंटमध्ये बसलेले. पण मला असं वाईट वाटलं की असं नसायला पाहिजे, भेदभाव व्हायला नाही पाहिजे. असो, आता त्यावर मी काही टिप्पणी नाही करू शकत. चला, आता उन्हाळा खूप उकाळला आहे, मस्त थंडगार मठ्ठा केला. आवडलं तर सबस्क्राईब करा.